पुढे सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ती म्हणजे महागाई संदर्भातली निवडणुका संपताच महागाईचा आता भडका उडतोय। व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महाग झालाय आणि 19 किलोच्या गॅससाठी आता 3024 रुपये मोजावे लागणार आहेत। तर घरगुती गॅस सिलेंडरचे दर मात्र सुदैवानं जैसे थे आहेत। मे महिन्याचा आज पहिलाच दिवस आहे आणि सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागलेली आहे। तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये 993 रुपयांची विक्रमी वाढ जाहीर केली आहे। जागतिक बाजारातल्या घडामोडी आणि ऊर्जा टंचाईच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आली आहे। व्यावसायिक ग्राहकांसाठी हे मोठं संकट मानलं जात आहे, त्यामुळे नागरिकांचा आता हॉटेलिंग सुद्धा महागणार आहे। दरम्यान घरगुती सिलेंडरच्या दरात मात्र कुठलेही बदल झालेले नाहीत, कुठली दरवाढ झालेली नाही। दरम्यान कुठल्या शहरामध्ये गॅस सिलेंडरचे हे नवे दर कसे असणार आहेत ते एकदा आपण पाहूया। तर आधीचे दर होते 2031 रुपये, तर नवीन दर असणार आहेत 3024 रुपये। अशा प्रकारे 1000 रुपयांची वाढ झालेली आहे। दिल्लीतले दर पहा, आधीचे होते 2078, आता दिल्लीकरांना मोजावे लागणार आहेत 3071। व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढलेले आहेत। कोलकात्यामध्ये आधी 2208 रुपये आकारले जात होते, आता नवीन दर असणार आहेत 3202। चेन्नईमध्ये 2244 आधीचे दर होते आणि आता नव्या दरानुसार सिलेंडर मिळणार आहे 3237 रुपयांना। महागाईचा नवा अध्याय सुरू होतो आहे, त्याची सुरुवात झाली आहे। यामुळे आता महागाई प्रचंड वाढेल। गॅस दर वाढल्यामुळे लोकांना, सामान्य माणसांना ते न परवडणारे दर आता भोगावे लागतील। हे एकूणच या सरकारला निवडणुका जिंकण्याच्या पलीकडे सामान्य माणसाशी काही देणं घेणं नाही, हे आता सिद्ध झालेलं आहे। जनता सगळा अंत बघते आहे। शेवट याचा कुठे ना कुठेतरी अंत होईल, शेवट होईल। शेवट सहन तरी किती करतील त्याचा बदला नक्की जनता घेईल।